नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाची आज सभा होणार आहे। उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार। तर संध्याकाळी उद्धव यांची जाहीर सभा होणार आहे। उद्धव गटाचे सर्व महत्त्वाचे नेते अधिवेशन स्थळी पोहोचलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे कार सेवा प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत। उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले। नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन, या अधिवेशनाकडे आज सर्वांचं लक्ष लागलंय। 2000 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील। संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे। नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। उद्धव ठाकरे हे सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांनी सोमवारी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। आज राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। आपले प्रतिनिधी किरण कोठूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? उद्धव ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत। काल ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत गोदावरीची आरती केली होती आणि आज उद्धव ठाकरे गटाचं महाधिवेशन आहे आणि तो अधिवेशन आता सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संजय राऊत आता बोलतायत। खरं तर अत्यंत महत्त्वाचं हे अधिवेशन आहे, कारण आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकमधून या अधिवेशनाच्या माध्यमातून एक रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा आहे आणि या अधिवेशनाला संपूर्ण राज्यभरातून सगळे खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, असे महत्त्वाचे पदाधिकारी जवळपास 1800 ते 2000 पदाधिकारी जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे या अधिवेशनात उद्धव ठाकरे आलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व नेत्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी नाशिकच्या अनंत कानेरे मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे आणि त्याची ही तयारी जी आहे ती संपूर्णपणे झालेली आहे। ते खुल्या पद्धतीचं जाहीर सभा असतील, त्या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, हे येतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्या पद्धतीने काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सगळ्या विषयांवरती उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सातपूरमध्ये उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय। संध्याकाळी सभा होणार आहे। या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।